रामकृष्ण हरी मंडळी. तर बघा कसं आलं सोयाबीन. मग तुमची झाली का सुरुवात सोयाबीन काढायला? आता 4 दिवस झालं पाऊस बंद झालाय, तर चला म्हणलं काढा कोपऱ्यानं कोणीतरी हुडकून हुडकून काढावं सोयाबीन. तर बघा ह्यात कसं आहे, मग पाणी थोडं कमी वाटायलंय का ना पाणी, काय ह्या सोयाबीनीत राहिलंय. पण नुसतं उगं रानातलं काढायचं म्हणून काढायचं ज्वारी पेरण्यासाठी, त्यामुळं इतका धरपडा ह्या काही पाय नाही. असं सोयाबीन असं काढायचं. आणि हे केलं इथं पाठी, आता हे चिखलात टाकायचं कसं न उचलायचं कसं, तर काय केलं असं पाट्यात टाकायचं आणि तिथं बाज आणली बघा, दिसली का बाज? त्या बाजावर तडू फथरलाय, त्या तडपावर पाट्या टाकायच्या आणि गटुड बांधून तितक्या चिखलात तुडी तितकी नुसतं पाय गेलं बघा. तितकं नुकसान झालंय ना, सांगन तितकं कमी बघा ह्या सोयाबीनीचं. त्याला पैसे किती गेले असते खुरपायला, पेरायला, फवारणी, सांगायचंच नाही. आणि बघा आमचं इतकं शेतात सोयाबीन खराब झालं तरी आमच्यात कुणी आलेलं नाही बरं का बघायला. कुणी मंत्री नाही, कुणी गावातलं म्हणजे काय ते आपल्या नाव काय एवढी येत नाही ते, पण कुणी सुद्धा आमचं सोयाबीन बघायला आलेलं नाही. आणि ह्याचं तर काय अनेक दामदिमडा तर काय नाहीच अनेक कुणीकडच. आणि भाव तर लय वाढाय जणू 2 का 3 हजार रुपये सोयाबीनला भाव आहे जणू. मी तर म्हणते पप्पा घरीच आपलं तेल काढावं दिवाळी पुरतं उलीचं रगडू त्या सोयाबीनीचं. बाया सुद्धा लावल्या तर कामाला. हजरी किती म्हणून विचारा. मावशी हजरी किती? 600 रुपये. फक्त 600 रुपये कमीच आहे. आमची बहीण आहे बर का, मोठी बहीण आहे ती. बहीण आली काढू लागाय. काढून बाजूला टाकायचं काम आहे, नाही तर काढायची सुद्धा गरज नाही बघा. आणि उगा आली बळच आणले बर का तिला. तिच्या पण घरचं काढायचं असलं झालंय सोयाबीन. असले बघा कसं काढावं सोयाबीन. पाय फसायला लागले. ती गाणं काढायला काय चुकीचं नाही बर का, बरोबर आहे ना. आणि वातावरण पावसाचं 4 तारखेला कशाला सांगितलं काय माहिती. आणि पाऊस आणि कुठं ती काढ्याला ढीक, मी म्हणते ती बचुडी लावलेली सगळी वाहून लावायचीच काय की. हाय एवढं बी भरडून घ्यायच्या आधी. बस झालं एवढंच काढायचं.